संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं आंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरू आहे आणि आज आमरण उपोषणाचा 5वा दिवस आहे। मंडळी, आंतरवली सराटी येथे संध्याकाळ कशी असते तर संध्याकाळी दररोज या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम असतो। नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू दिले। वारकरी संतांनी सामाजिक प्रबोधन केलेलं आहे आणि महाराष्ट्र हा वारकऱ्यांचा आहे। आंतरवली सराटी येथे आमरण उपोषणाच्या दरम्यान आणि जेव्हापासून संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू झालं आहे तेव्हापासून इथे कीर्तन महोत्सव सुरू आहे आणि दररोज या ठिकाणी कीर्तन ऐकण्यासाठी असंख्य लोक या ठिकाणी गावातले असतात। संध्याकाळच्या वेळी देखील असंख्य लोक या ठिकाणी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आलेले असतात। त्यावेळी या मंडपामध्ये थोडीशी सुधारणा केलेली आहे। पावसाळ्याचे दिवस म्हणून वरती पत्रे टाकलेले, मंडपामध्ये भगवे ध्वज लावलेले आहेत आणि दररोज संध्याकाळी याप्रमाणे आंतरवली सराटी येथे कीर्तन असतं, कीर्तनाचा कार्यक्रम असतो। इथले वारकरी टाळकरी न थकता न रुकता दररोज या कीर्तनामध्ये सहभागी होत असतात आणि गावातल्या असंख्य महिला मंडळी देखील कीर्तन ऐकण्यासाठी दररोज या ठिकाणी उपस्थित असतात। संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचे सहकारी तिथे असतात। तर मित्रांनो, दिवसभर तर लोकांची प्रचंड गर्दी असते। आज 5व्या दिवशी तर आंतरवली सराटीत पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती, एवढे लोक दिवसभर आले होते। प्रामुख्याने श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे महंत गुरुवर्य शिवाजी महाराज, धाराशिवचे खासदार डॉक्टर ओमराजे निंबाळकर, तसेच आमदार कैलास पाटील यांच्यासह राजकीय क्षेत्रातले अनेक मान्यवर मंडळी आंतरवली सराटीमध्ये दिवसभर होते। दिवसभर खूप मोठ्या प्रमाणात लोक आंतरवली सराटीमध्ये आज आले होते, दादांना पाठिंबा देत होते आणि सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे। आणि आता संध्याकाळी देखील एवढ्या उशिरा या ठिकाणी कीर्तन सुरू होतं आणि संध्याकाळी दररोज 2 तास कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन या ठिकाणी सुरू असतं। आपण या ठिकाणी बघत आहोत संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावर प्रेम करणारी जीवाभावाची मंडळी या ठिकाणी उपस्थित असतात आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक आलेले असतात। दररोजची संध्याकाळ ही या पद्धतीने आंतरवली सराटीमध्ये या ठिकाणी असते। लोक कीर्तनाला मोठ्या प्रमाणात असतात, कीर्तनामध्ये मंत्रमुग्ध होतात। दररोजच्या कीर्तनातून कीर्तनकार अभंगावर कीर्तन करतात, तसेच कीर्तनाच्या माध्यमातून शिवचरित्र देखील दररोज सातत्याने कीर्तनकार सांगतात आणि समाज प्रबोधनाचा वसा आणि वारसा इथे जोपासला जातो। आज 5व्या दिवशी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं कठोर आमरण उपोषण आहे। रात्री मात्र अन्न पाणी डॉक्टरांच्या सलग 5 दिवसापासून सल्ल्याने संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे। अभी नहीं तो कभी नहीं या पद्धतीनं हे टोकाचं आमरण उपोषण सुरू आहे। दररोजची संध्याकाळ या पद्धतीची आंतरवली सराटीमध्ये असते, कीर्तन जागर असतो आणि दादांना भेटण्यासाठी रात्रभर लोक राज्याच्या कानाकोपऱ्यातून येत असतात। बंधूंनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये लिहा। तुमची एक लाईक सुद्धा आम्हाला खूप बळ देते। तुमच्या कॉमेंट्स लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। पुन्हा एकदा थोड्याच वेळात आम्ही आंतरवली सराटीतून लाईव्ह येणार आहोत, तेव्हा देखील आंतरवली सराटीमध्ये काय तुम्हाला नक्की बघायला मिळेल।
दुसरे जाग्यार बरं का जपा पुरत्या गवायला पण 108 वेळेस जप रामकृष्ण हरीचा झाला पाहिजे म्हणून तुम्हाला विनंती तुम्ही सुद्धा रामकृष्ण हरी उद्या जप करा आणि तुम्ही मंडपात येत असताना की दुसऱ्या सगळ्या घालण्यापेक्षा रामकृष्ण हरीचा मंत्र तुम्ही या मंडपात आल्यावर जपा नाही तर आपल्या भल्याचा उपाशन चालत आहे ते आले का आणि ते गेले का ते नाही करायचं उद्या आपण देव सगळे हे आपल्या दैवताला नाही बरं का त्या दैवताला जिवंत ठेवायचं असेल तर नामस्मरणाचं पुण्य अत्यंत आवश्यक आहे म्हणून सगळ्याला विनंती उद्या आपण सुद्धा मंडपात आल्यानंतर रामकृष्ण हरी हा मंत्र जपास बरं का अशी सर्वांना विनंती करतो महिला मंडळी तुम्ही सुद्धा तुमचे काम उद्या कराल अशी सर्वांच्या मी विनम्र प्रार्थना करतो उपस्थित सर्व मराठा सेवकांचं